नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। नमस्कार, महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज या ठिकाणी शासन दरबारी एक अनोखे आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भातील मोठे आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि हे आमरण उपोषण करते आहेत वैजनाथ शामराव सुरवशी साहेब। तर यांनी या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातला जो चाललेला घोटाळा आहे, विशेष करून परळी मतदारसंघामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे, त्याच्यामध्ये एंटरप्राइजेस या बोगस टेंडर मालकाच्या नावाने तसेच इतर बोगस टेंडर पळीच्या मुख्य अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 2000 कोटींचा घोटाळा। हा घोटाळा नेमका काय आहे, हा प्रत्यक्ष या ठिकाणी सुरवशी एक उपोषण करते म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण हा सविस्तर जाणून घेणार आहेत। नमस्कार सुरवशी सर, काय घोटाळा आहे हा नेमका? मला हा संपूर्ण बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्रवासियांना हा घोटाळा तुमचा उघडकीस येऊ द्या आणि कळू द्या। सर्व जनतेचा आधी मनापासून मनपूर्वक तुमच्या चॅनलचा आधी अभिनंदन। कारण या ठिकाणी जे नावाजलेले चॅनलवाले आहेत ते सर्वसामान्य माणसाचे आपल्याला म्हणजे त्यांना न्याय देण्यासाठी येतच नाही। म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं की महाराष्ट्राचे जे नावाजलेले आणि गावाजलेले अजित पवार आहेत ते आता सध्या पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचे आहेत, ज्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे। अशा मंत्र्याला, पालकमंत्र्यांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अनेक घोटाळ्याला म्हणजे चालना देण्याचं कमी 2000 कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे। मी प्रशासनाला या ठिकाणी बसलेले त्र्यंबक कांबळे, पुन्हा नंतर मुख्य अधिकारी सुदाम नरवडे, पुन्हा या ठिकाणचे जे आहेत संतोष शिरोडे आणि पुन्हा नंतर आशिष कुमार दीक्षित, हा नगरपालिकेतला सगळ्यात मोठा म्हणजे वाल्मिक कराड आहे। या सगळ्या अधिकाऱ्यांचे जे CDR आहेत, जे कॉल रेकॉर्डर आहेत, यांचे पूर्ण तपासा। कारण हे अधिकारी जे जेलमध्ये जो वाल्मिक कराड आहे ना, यांच्याशी व्हिडिओ कॉल करून प्रत्येक वेळी बोलावलेले असते, त्यांचे CDR कॉल रेकॉर्ड तपासा। कारण परळीच्या नगरपालिकेमध्ये भक्ती एंटरप्राइजेस नावाने कोट्यवधीचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्याची बोगस बिले काम न करता या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी उचलण्याचं काम करत आहेत आणि वाल्मिक कराड याच्या नावानं अनेक बोगस बिले उचललेली आहेत, ते सुद्धा तुम्ही तपासा। परळीच्या नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून बोगस कंत्राट चालू, पूर्ण बोगस, कुठल्याही कामाची योग्य दिले न करता या ठिकाणचे महाराष्ट्राचे जे आता आमदार म्हणून आहेत, ज्यांना कॅबिनेट मंत्री पदावरून हटवण्यात आलेलं आहे, धनंजय पंडितराव मुंडे, हेच या भ्रष्टाचाराला पाणी घालण्याचं काम करत आहेत। कारण त्यांच्या जवळचेच हे सर्व अधिकारी आहेत, कंत्राटदार आहेत आणि बोगस बिले उचलणारे। आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा जो भ्रष्ट अधिकारी आहे तो कोण आहे माहितीये का? अधिकारीच म्हणा, वाल्मिक कराड। कारण त्याच्या सहीशिवाय आणि त्याच्या आदेशाशिवाय परळीच्या नगरपालिकेमध्ये कुठलीही काडी हालत नाही। गेल्या 17/8/2025 जो आशिष कुमार या ठिकाणचा दीक्षित आहे ना, त्याचे कॉल तपासा। त्याने वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल केला होता, कारण सदरील अधिकारी मला जीव मारण्याच्या धमक्या देत आहेत, कारण मी कागदोपत्री या ठिकाणी लढत आहे आणि या ठिकाणी आता बसलेलो आहे। उद्या या ठिकाणी महाराष्ट्राचा मुक्ती संग्राम दिन आहे। उद्याच्या दिवशी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार म्हणून सदरील अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। तरी या ठिकाणचे जिल्हाधिकारी सुद्धा मॅनेज झाले की काय असं मला शंका निर्माण होईल। जर अधिकारी मॅनेज नसतील तर त्यांनी परळीच्या नगरपालिकेमध्ये चालत असलेला 2000 कोटीचा घोटाळा, त्याच्यापेक्षाही जास्त मोठा घोटाळा आहे, पूर्ण कागदोपत्री, पूर्ण प्रशासनाला प्रत्येक माहितीच्या अधिकाराखाली आणि संबंधित सर्व विनंती अर्जाद्वारे मी सदर
गेल्या 20 वर्षापासूनची माहितीच्या अधिकाराखाली विनंती अर्जाद्वारे, आणि तुम्ही बघू शकता की आजच्या सुद्धा त्याच्यामध्ये 200 कोटीचा घोटाळा झालाय, पुन्हा 400 कोटीचा घोटाळा झालाय, आणि यांची एसटीच्या अंतर्गत STIच्या अंतर्गत आणि CBIची चौकशी करण्यात यावी म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृह खातं आणि पुन्हा नंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, गृह विभाग अधीक्षक, लाच ACB, पुन्हा CBI आणि ईडीच्या चौकशी, लोकायुक्त महाराष्ट्र आणि माहिती अधिकारी या सगळ्यांना मी विनंती अर्ज केलेले आहेत. मग सगळ्यात मोठा मला शेवटी अजून एक सांगायचे, ज्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे ते या पालकमंत्री म्हणून हे बीड जिल्ह्याला बसलेले आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, 70,000 कोटीचा घोटाळा केला आहे, ते 2,000 कोटीच्या घोटाळ्याचा खरंच उलगडा करतील का? दादा, मला एक प्रश्न आहे की याच्यामध्ये आता तुम्ही जे उल्लेख केला की अजित दादा ह्याच्यामध्ये हे आहेत, 70 कोटीचा जो घोटाळा अजित दादाच्या नावे होता, तर तो घोटाळा आता शासनाने तो पुसला, हे केला, त्यांच्या पक्षामध्ये सामावून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही हे संविधानिक पदावर असलेले जिल्हाधिकारी असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, किंवा आत्ताचे जे हे आहेत अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत, तर हे या ठिकाणी बीडच्या दौऱ्यावर आहेत, बीडच्या पालकमंत्री पदावर आहेत, आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीडमध्ये येत आहेत. तर एकंदरीत हे धनंजय मुंडे असतील किंवा भक्ती एंटरप्राइजेस बोगस टेंडर कंपनी जी तुम्ही सांगताय, तर ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबाबरोबरच अजितदादा पवार यांचाही ह्याच्यामध्ये वरद हस्त आहे का? मला फक्त एकच सांगायचं की सास बी कधी भोवती म्हणल्यासारखं भ्रष्टाचाराच्या नावानं जे बॉम्ब करत होते त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठबळ देत आहेत. 70,000 कोटीचा घोटाळा करणारे सगळ्यात मोठे घोटाळेबाज अजितदादा पवार आमच्या बीड जिल्हा पालकमंत्री कधी आहेत? मग तुम्ही सरळ सरळ सांगा घोटाळा होणार किंवा नाही. आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम या आता तुम्ही बघितलेलं आहे. आमदार धनंजय पंडितराव मुंडे आणि त्यांचे वरद हस्त असणारे वाल्मिक कराड यांच्यामध्ये 1000% संबंध आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे अधिकारी नगरपालिकेतील अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला. जर नसेल तर मला तुम्ही दाखवा की सदरेल भक्ती एंटरप्राइजेसच्या नावानं कोट्यावधीची बिले उचलणारी माणसं कोण आहेत आणि भक्ती एंटरप्राइजेसचं नाव तुम्ही मला दाखवा. त्या ठिकाणी शासनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलीही नोंद नाही. मग भक्ती एंटरप्राइजेस आलं कुठून? मग ते भक्ती एंटरप्राइजेसचे मालक कोण आहेत ते सुद्धा दाखवा. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मग मी अजून शेवटी म्हणतो साजबी कधी भोवती 70,000 कोटीचा घोटाळा करणारे या परळीच्या नगरपालिकेला घोटाळ्याच्या ह्याच्यातून वाचवण्याचं काम करत आहेत. नसतील तर मग दाखवा यांच्यावर अधिकाऱ्यावर STIच्या अंतर्गत चौकशी लावा. आता तुमचे जे आमरण उपोषण तुम्ही करतायत, उद्या 17 सप्टेंबर आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, त्या औचित्याने तुम्ही आता जे हे केलं आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे, तर तुम्ही याच्यात शासनाला आमच्या महाराष्ट्राच्या पुढारीच्या चॅनलवरून काय हे देणार आहे, सूचना देणार? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा आमचा स्वातंत्र्याचा दिवस आहे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करू देणार नाहीत. तर उद्या जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे किंवा इथे वाल्मिक कराड जो बसलाय त्याला इथून हाकला म्हणून चाललेला आहे, कारण याला VIP सेवा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत आहेत. तेव्हा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर उद्या आलात तर तुम्हाला या ठिकाणी योजना सुरेशेचं आत्मदहन केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. कारण तुमचा महाराष्ट्र मुक्ती संग्रामाच्या दिवशी तुमचा निषेध म्हणून मी उद्या आत्मदहन करणार आहे. जर तुम्हाला जर आत्मदहन करायचं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातील आणि या नावाजलेल्या अजित पवारवर आधी 70 कोटीचा आधी विचार करा म्हणा, त्यांचा घोटाळ्याचा विचार करायला लावा. आणि परळीच्या नगरपालिकेत 2,000 कोटीपेक्षा धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने चाललेला हा घोटाळा जर मिटवण्याचं काम जर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी या आणि महाराष्ट्राचा मुक्ती दिन साजरा करा. किंवा या ठिकाणी आत्मदहन मी केल्याशिवाय शांत बसणार नाही. जर तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर न्याय द्या आणि परळीच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर STIच्या अंतर्गत CBIच्या अंतर्गत चौकशी लावावी ही नम्र विनंती.
पेमेंट आहे म्हणजे सर तुमचा नंबर द्या मला हे नंबर दे तरी गोष्ट बोलली प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.